हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अबोल प्रीत बहरली. चला तर मग ऐकूया भाग 2. अनघा घरी आली. समोर बसलेल्या तरुणीकडे पाहतच राहिली. दोघीही एकमेकींकडे पाहत होत्या. चेहरा ओळखीचा वाटत होता, पण अनघाला काही तिची ओळख पटेना. सुमतीबाईच्या हे लक्षात आले आणि त्या हसून म्हणाल्या, अनु, अगं ओळखले नाहीस हिला? अगं, ही तर तुझी बालमैत्रीण संगीता. पलीकडे राहायची ती सुतारांच्या वाड्यात. अय्या संगीता, तू? अनघाने चटकन तिचे हात आपल्या हातात घेतले. बऱ्याच वर्षानंतर दोघी भेटत होत्या. संगीता इथून गेली तेव्हा दोघीही फ्रॉकमध्ये होत्या. इतक्या वर्षानंतर त्या एकमेकींना ओळखतील तरी कशा? निसर्गाने आपले काम बजावले होते ना. अनु, किती गोड दिसतेस ग तू. लहान होतीस तेव्हा सुद्धा किती छान दिसायचीस. अगं, आता तू इथे आलीस तेव्हा मला वाटलेही कोण सौंदर्य सम्राज्ञी माझ्या पुढे उभी आहे. आपल्या सौंदर्याची स्तुती बालमैत्रिणीकडून ऐकून अनघा सुकावली. ती चटकन म्हणाली, पुरीबाई, माझे कौतुक. चल माझ्या खोलीत बसू. दोघीही अनघाच्या खोलीकडे वळाल्या. दोघींनाही असे झाले होते, काय बोलू, किती बोलू. बघता बघता त्या वर्तमान काळ विसरून भूतकाळात रंगून गेल्या. एक एक जुन्या आठवणी निघत होत्या. अनु, अगं, आज मी तुझ्याकडे कशाला आले माहिती आहे का? अगं, मला माझी सून पाहिजे. सून? कसली सून? कोणती सून? मला काहीच अर्थबोध होत नाही. अनघाने कबुली दिली. वा गं, अजून लहानपणाचा स्वभाव गेला नाही तुझा. तेव्हा सुद्धा रडून गोंधळ घातला होतास आणि आता तर म्हणतेस काहीच आठवत नाही. धन्यबाई तुझी. आता मात्र अनघाला सारे काही आठवले. दोघीही लहान होत्या. दोघींनी मोठ्या हौसेने आपल्या बाहुला बाहुलींचे लग्न लावले होते. संगीताचा बाहुला आणि अनघाची बाहुली. संगीताने अनघाला सांगून टाकले होते, अनु, तुझी ही हातमोडकी बाहुली मला नवरी म्हणून नको. तू तुझी नवी बाहुली आणलीस तर करूया आपण लग्न, नाही तर वैशालीची बाहुली आहेच. अनघाला हे मंजूर होण्यासारखे नव्हतेच. तिने आईकडे हट्ट धरून त्याच दिवशी नवीन बाहुली आणली होती. सर्व छोट्या मुला मुलींनी मोठ्या धूमधडाक्यात थाळ्या हातातील वाटी चमचे बडवून लग्न लावले. रवी भटजी झाला होता. शुभमंगलम सावधान हेच त्याने 3 वेळा म्हटले. त्यापुढे त्याला तरी कुठे येत होते. झाले. लग्न यथासांग पार पडले आणि संगीताने बाहुलीची मागणी केली. अनघाला हे ऐकून असा राग आला की बस, ती सरळ संगीताला मारायला धावली. मी मुळीच देणार नाही माझी नवीन बाहुली तुला. संगीता भांडण्याचा पवित्रा घेत म्हणाली, मला काही सांगू नकोस. बाहुली द्यायची नव्हती तर कशाला माझ्या बाहुल्याबरोबर लग्न लावलेस तिचे? संगीतले, पाहिजे तर ती हातमोडकी बाहुली देते. काही नको हातमोडकी, ती मला मुळीच आवडत नाही. दोघींची बाहुली ओढण्याची स्पर्धा सुरू झाली. आता आपली नवीन बाहुली ती घेणार हे समजून अनघाने मोठ्याने रडायला सुरुवात केली. रवीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दोघींना आवरणे त्याला काही जमेना. शेवटी त्याने पळत जाऊन आईला बोलावून आणले. सुमतीबाई तिथे आल्या. त्याचवेळी संगीताची आई सुद्धा तिथे आली होती. अनु आणि संगीता रडत होत्या. संगीताच्या आईने युक्ती काढली, संगीता, थोडे दिवस तुझ्या या सुनीला माहेरी राहू दे. नंतर तिला आपण आपल्या घरी आणू. नंतर का होईना, अनुची छान बाहुली आपल्याला मिळणार. म्हणून संगीताने होकार दिला आणि आपली बाहुली जुनी होईपर्यंत आपल्याकडेच राहणार म्हणून अनुनेही संमती दिली. आणि हे सर्व आठवून दोघी खळाळून हसल्या. संगीता, तुझी सून घेऊन जा तू. बाहेरच्या शोकेसमध्ये 5-6 तरी छान बाहुल्या आहेत. कोणती पसंत पडेल ती घे. हो, आणि 2-3 आवडल्या तरी आता माझी कोणतीही हरकत नाही. हो, पण माझा जावई कसा आहे, त्याला का नाही घेऊन आलीस? वाग, फारच आहेस हं. मलाही जावई पाहण्याची उत्सुकता आहे म्हटलं. अनघा हसून बोलत होती. त्यावेळी सुमतीबाईंनी खोलीत प्रवेश केला. उडत उडत त्यांनी सून जावाई हे शब्द ऐकले होते. त्यांनी त्याबद्दल विचारलेच, काय ग पोरींनो, कसली सून आणि जावाई? आई, अगं तुला आठवत असेलच, आम्ही बाहुला बाहुलींचे लग्न लावले होते.
नंतर भांडलो होतो तेव्हा तिची सून आपल्याकडेच राहिली, ती घेऊन जाण्यासाठी आली आहे असे संगीता म्हणाली. म्हणून मी विचारत होते माझ्या जावयाला का नाही आणलेच. हे ऐकून सुमतीबाईंना हसू आले. पोरींनो, तुमचे सून जावाई विसरा आता. आम्ही जावाई पाहायला उत्सुक आहोत. तुमचे लग्न होण्याची वेळ आली आहे आणि तुम्हाला सुचतात बाहुलाबाहुलींची लग्न. त्यांच्या या बोलण्याने दोघीही संकोचल्या, लाजल्या. संगीता बराच वेळ थांबली होती. रवी आल्यानंतर तिघांनी मिळून भूतकाळाची सफर केली. संगीता निघाली तेव्हा अणघा गमतीने म्हणाली, ए लाडू खायला आम्हाला बोलवायला विसरू नकोस हं. केव्हा देणार आहेस लाडू, ह्या वर्षी की पुढच्या वर्षी? माझे राहू ते, आधी तुझे सांग. तू काय बाई कॉलेजला जाणारी, शिक्षण, रूप, पैसा सर्व महत्वाच्या जमेच्या बाजू आहेत तुझ्याकडे. माझ्याकडे सर्वच साधारण. तेव्हा माझ्या आधी तूच चढणार बोहरल्यावर. छे ग, अजून 2 वर्ष तरी काही नाही. प्रथम BA तर होऊ दे. बाईसाहेब, हे सर्व खरे, पण कॉलेजमधील एखादा जादूगार भुरळ घालायचा आमच्या या सुंदर राजकुमारीला. संगीता, पुरे हं तुझी थट्टा. अजून तरी कोणी जादूगार भेटला नाही आणि भेटेल असंही वाटत नाही. रवी तेथे असल्यामुळे तो विषय तेथेच थांबला. संबंध दिवस कसा भुरकन गेला. रात्री जेवताना रवीने अणघाला विचारले, अनु, पाहिलेस का तू देशमुख सरांना? छे रे, आज काही जमलेच नाही. त्यात ते मला कुठल्याच विषयाला नाही. रविदा, एवढं काय विशेष आहे त्यांच्यात? आज तर कानावर सारखे त्यांचेच नाव येत होते. अरे, आज आमच्या वर्गातल्या शीला आणि मोहिनीने त्यांना पाहिले तर त्या सुद्धा तुझ्यासारख्याच बडबडत होत्या. किती छान आहेत, किती मस्त आहेत. वेडी कुठली, तिला अजून माहीतच नव्हते ना. सकाळी ज्याला नालायक मुलगा समजून एवढे बोललो तेच ते सर्वांचे आवडते देशमुख सर आहेत. अणघा, यावर्षी तुझ्या आणि माझ्या कॉलेजच्या वेळा जमणार नाही. तेव्हा तू बसने नाही तर नानांच्या गाडीनेच जात जा. कसे? हो, आता त्याशिवाय पर्याय नाही ना. अणघा चरफडत कॉलेजला निघाली होती. त्यापूर्वी ती नेहमी रविदाबरोबर स्कूटरने जात होती. आज सकाळीच नानांनी तिला सांगितले होते, अनु, आज तुला मी गाडीने सोडतो कॉलेजला, काही काळजी करू नकोस. त्यामुळे ती सर्व काही सावकाश आवरत होती. आज तिने संपूर्ण निळा ड्रेस केला होता. निळी बेल बॉटम पॅन्ट आणि त्यावर फेंट निळा कुर्ता, निळी टिकली. ती नेहमीप्रमाणे खूप छान दिसत होती. कपाटातली निळी पर्सही आज तिने बाहेर काढली होती. आरशातील आपलेच प्रतिबिंब पाहून ती खुदकन हसली. तिच्या उजव्या गालाला खडी पडली. तिचे हे खडी पडलेले हास्य समोरच्या व्यक्तीला भुरळ घालीत असे. तिची संपूर्ण तयारी झाली आणि नेमका त्याच वेळी नानांचा फोन आला. कोणी पेशंट सिरियस आहे. नानांना ताबडतोब जाणे आवश्यक होते. नाना तसे तिला सांगून घाईने निघून गेले. अणघा हे सर्व पाहत होती. ती फार चिडली, नानांवर नव्हे तर स्वतःवरच. नानांना जाणे आवश्यक होते. त्यांच्यावर रागवणे तिच्या मनाला प्रशस्त वाटत नव्हते. बसने जाण्यात अर्थ नव्हता. बराच उशीर झाला होता ना. तिने सरळ रिक्षाच केली. इकॉनॉमिक्सचा पिरियड सुरू झाला होता. नेहमीचा पेन नसल्यामुळे त्या पेनने तिला भराभर लिहिता येत नव्हते. तिने मनात ठरवले, सोशॉलॉजीच्या पिरियडला जाताना क्लेराकडून पेन घ्यायलाच पाहिजे. पिरियड संपला. कालच्यासारखे धावत जायला नको म्हणून तिने लागलीच वर्गातून बाहेर पाऊल टाकले तर समोर किरण उभा. त्याने तिला पाहिले, त्यामुळेच त्याच्याबरोबर न बोलता जाणे तिला बरे वाटेना. ती थोडेसे त्याच्याबरोबर बोलली. शेवटी निरोप घेत म्हणाली, जाते रे, अजून खूप धावायचे आहे. अगदी खालच्या तळमजल्याला जायचे आहे. जाते. अणघा, अगं, धावायला सामान्य मुलींनी घाबरायचं, तुझ्यासारख्या स्पोर्ट चॅम्पियनने नाही. अणघा क्लेराच्या वर्गात गेली. या एवढ्या 100-125 विद्यार्थ्यांमध्ये क्लेरा कुठे आहे कोण जाणे. ती शोधक नजरेने पाहू लागली, पण तिच्याऐवजी क्लेरानेच तिला प्रथम पाहिले. अणघाच्या जवळ येत ती म्हणाली, अणघा, तू मला शोधते आहेस ना? काल तुझे पेन तू माझ्याकडे विसरून गेलीस. थांब हं, देते. तिच्याकडून पेन घेत अणघा म्हणाली, अगं, पेन विसरले हा बावळटपणा झाला
आणि तुझ्या बरोबर बोलत राहिले हा मूर्खपणा झाला. बघ काल त्याचा मनस्ताप भोगावा लागला. काल काय झाले एवढे? तुला कसला मनस्ताप झाला? कळू दे तरी. क्लेरा, आता सांगायला वेळ नाही, पण 4थ्या पिरियड नंतर लायब्ररीत सर्व सांगते. अगं, तुझ्या या अर्धवट बोलण्याने माझी उत्सुकता एवढी वाढली आहे. वाटते आत्ताच पिरियड ड्रॉप करून तुझ्या बरोबर यावे. पण आता देशमुख सरांचा पिरियड आहे, तो ड्रॉप करावा वाटत नाही. तेव्हा 4थ्या पिरियड नंतर येते. अनघा जिन्याच्या पायऱ्या उतरू लागली. नेहमीच्या सवयीप्रमाणे कठड्याला धरून तिने पहिला कॉर्नर पास केला आणि तिला कालच्या प्रसंगाची आठवण झाली. दुसरा कॉर्नर आला आणि एकदम ब्रेक लागल्याप्रमाणे ती उभी राहिली. समोर कालचाच तरुण उभा होता. त्यानेही स्वतःला सावरले होते. क्षणभर दोघांच्याही चेहऱ्यावर आश्चर्य दिसले. पुढच्या क्षणीच अनघाचा चेहरा रागीट झाला. पुन्हा त्याने तसा प्रयत्न करावा म्हणजे काय? आपण स्वतःला सावरले नसते तर नक्कीच या मवाल्याने कालचा रोल व्यवस्थित पार पाडला असता. तिने रागाने बोलण्यासाठी तोंड उघडले, पण तत्पूर्वीच तोच बोलू लागला. काय मिस, कालचा प्रकार पुन्हा घडवायचा होता की काय? काल मी तुमचे मुकाट्याने ऐकून घेतले. याचा अर्थ असा नाही की आजही तुम्ही चूक करावी आणि ती मुकाट्याने ऐकून घ्यावे आणि मी मुकाट्याने ऐकून घ्यावे. अनघा आता मात्र संतापाने लालीलाल झाली. मिस्टर, तुम्ही फार लांब जीप केली. म्हणतात ना चोराच्या उलट्या, तसेच वागता आहात तुम्ही. तुमच्याबरोबर भांडण्यासाठी क्षणभर बोलण्याचीही इच्छा नाही माझी, कारण तेवढी तुमची लायकी नाही. सुंदर मुली दिसल्या की एनकेन प्रकारने सुरू लोफरपणा. पण लक्षात ठेवा, मला असले चालणार नाही. तुमचे 3-13 केले नाहीत तर पहा. तिचे हे बोलणे ऐकून अभिजितला मोज वाटली. वास्तविक त्याने उगीच रागवल्याचे नाटक केले होते. शेवटी न राहून तो बोलून गेला. अहो, हा एक योगायोग आहे. माझा कुठलाही वाईट हेतू नाही. त्याचा शांत स्वर ऐकून अनघा अधिकच चिडली. म्हणे योगायोग, ठीक आहे. तुमच्या त्या योगायोगाला सांग, पुन्हा असे झाले तर माझा हा हाय हिल सँडल तुमच्या श्रीमुखात बसल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र अभिजित खरोखरी चिडला. तो सेकंड बेल झाली. अनघा तरातरा जिना उतरू लागली. सहज तिने मागे वळून पाहिले. तो तरुण जागच्या जागी उभा होता. तिच्याकडे पाहत त्याच्या नजरेतून अंगार बरसत होता. त्याची ती धारदार नजर पाहून अनघा घाबरली आणि तिने भराभर पायऱ्या उतरायला सुरुवात केली. तिला कालच्या प्रमाणे आजही उशीर झाला होता. देसाई मॅडमने तिच्याकडे रोखून पाहिले. जणू त्यांची नजर ताकीद देत होती. 2 दिवस खपवून घेतले, उद्या वर्गाबाहेर काढील. तिने खाली मान घालून वही काढली. आज पेन असूनही ती व्यवस्थित नोट काढू शकत नव्हती. अधूनमधून तिला त्या तरुणाची रागाच्या ज्वाला फेकणारी नजर आठवत होती. पिरियड संपला. त्यानंतरच्या तासाला ती बसलीच नाही. लेडीज रूममध्ये तिने तो वेळ काढला. कॉलेज सुटले. ठरल्याप्रमाणे तिच्या सर्व मैत्रिणी जमल्या होत्या. क्लेराही आली. तिने लगेचच उत्सुकतेने विचारलं, अनघा, सांग पाहू आता सर्व व्यवस्थित? माझी उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. अनघाने कालची हकीकत तिला थोडक्यात सांगितली. क्लेराच्या व्यतिरिक्त बाकी सर्वांना ती माहीत होती, पण आजचा प्रसंग ती सांगू लागली तेव्हा मात्र सर्वांनी कान टवकारले. सर्व ऐकून घेतल्यावर शीला म्हणाली, म्हणजे आज तुला त्यांनी शाब्दिक फटकारे मारले तर? पण अनघा, तू एकदम त्याला एवढे तोडून कशाला बोलायला पाहिजे होतंस? छे, मला नाही पटलं. आज काही तुमची कालच्यासारखी आदळआपट झाली नव्हती. पण काय ग, तू ते शेवटचे वाक्य म्हणालीस तेव्हा तो काय बोलला? इथे मात्र अनघा गोंधळली, घोटाळली. काय सांगायचे? तो तर न बोलताही बरेच काही बोलून गेला होता. त्याच्या डोळ्यातली अंगाराने त्याला काय सांगायचे ते सांगितले होते. ती गप्प बसलेली पाहून शीतल म्हणाली, अनघा, खरे काय ते सांगून टाक पाहू. तो रागाने वाटेल तसा काही बोलला नाही ना? आणि तसे काही बोलला असेल तर सांग, उद्या त्याला दाखवू आपला हिसका. त्यानंतर तो विषय तिथेच थांबला. दुसरे विषय होऊन गाडी नवीन सर या मुद्द्यावर येऊन धडकली.
आज मंजुषा, मोहिनी, नीता यांनी नवीन सरांना पाहिले होते. त्यांनी देशमुख सरांचे नाव काढताच क्लेरा त्यांच्या शिकवण्याचे कौतुक सांगू लागली. त्या संबंध ग्रुपमध्ये अनघा एकटीच अशी राहिली होती देशमुख सरांना पाहण्याची. क्लेरा तिला म्हणाली, उद्या देशमुख सरांच्या पिरियडला तू आमच्या वर्गात येऊन बैस, म्हणजे तुला त्यांची शिकवण्याचीही हातोटी समजेल. कसे? बाई गो, कोणाच्या लक्षात आले की मी FY ची विद्यार्थिनी नाही तर ग? सध्या आमची इंग्लिश पिरियड ओव्हरफुल होता. चक्क B आणि C डिव्हिजनचे विद्यार्थी आमच्या पिरियडला बसतात. त्यामुळे तू काही काळजी करू नको. सर तर काय नवीनच आहे, तेव्हा काहीही धोका नाही. उद्या तू ये, मी माझ्या शेजारची जागा तुझ्यासाठी ठेवते. ज्या देशमुख सरांचे नाव कॉलेजमध्ये गाजते आहे त्या सरांचा पिरियड अटेंड करायला मिळणार म्हणून अनघा खूप खुश झाली. तिने पटकन क्लेराला होकार दिला. घरी आल्यानंतर तिने ते रविदालाही सांगून टाकले. अनघाने आज सर्व लाल मॅचिंग केले होते. आजची तिची लाल मॅक्सी खूप छान होती. अनघाला कोणताही कलर उठून दिसायचा. लांब सडक केसांची तिने सैलसर वेणी घातली होती. लाडक्या लेकीच्या या भरगच्च केसबंधाचे सुमतीबाईंना भारी कौतुक वाटे. आज तिला पहिला पिरियड तळमजल्यावर होता. पिरियड संपला. आता तिला इकॉनॉमिक्सच्या पिरियडसाठी 3ऱ्या मजल्यावर जायचे होते. जिना चढताना आज ती फार सावकाश चढत होती, तेही भिंतीच्या बाजूने. तिने मनोमन ठरवून टाकले होते आता यापुढे कठड्याला धरून चालण्याची सवय मोडायची. 3रा जिना ती चढत होती. नकळत ती थबकली. त्याच बाजूने सावकाश तो तरुण जिना उतरत होता. दोघेही एकमेकांसमोर आले. काहीही न बोलण्याचा अनघाचा निश्चय ढळला. आजूबाजूला इतर विद्यार्थी आहेत हे पाहून तो अगदी हळू आवाजात म्हणाला, माझ्या मनातील विचार ओळखल्याप्रमाणे आज तुमची ही चाल सावकाश आणि कठड्याला सोडून दिसते आहे. ती उपरोधपूर्ण स्वरात म्हणाली, मला वाटलं त्यापेक्षा बरेच हुशार दिसता आहात तुम्ही. अभिजितही त्याच उपरोधपूर्ण स्वरात म्हणाला, मी किती हुशार आहे हे मला माहीत आहे. तुमच्यासारख्या फालतू मुलीकडून काही एक ऐकण्याची इच्छा नाहीये माझी. त्याने आपल्याला सरळ फालतू म्हणावे. अनघाचा रागाचा पारा चढला. मी नाही, तुम्हीच फालतू आहात, मवाली आहात, नालायक, अति नालायक आहात. पुढे तिचे काही एक ऐकायला तो तिथे थांबलाच नाही. सरळ तो जिना उतरू लागला. अनघाचा अगदी तिळपापड झाला. तो न थांबल्यामुळे तिच्या तोंडातील शब्द तोंडातच राहिले. 3रा पिरियड सुटताच ती लगबगीने क्लेराच्या वर्गात गेली. क्लेराने तिच्यासाठी जागा ठेवली होती. जागा मागेच होती, शेवटून 3ऱ्या लाईनमध्ये. क्लेराच्या शेजारी बसताच अनघाने त्या तरुणाचा आज घडलेला आगाऊपणा सांगितला. क्लेरा म्हणाली, आता आपण सगळ्याजणी मिळून खरेच त्याला चांगला धडा शिकू, चांगला सिधा करू त्याला. सेकंड बेल झाली. बाहेर रेंगाळणारे विद्यार्थी भराभर वर्गात येऊ लागले आणि त्यामध्ये अनघाने त्याला पाहिले. तोच तो. अनघा चटकन क्लेराला म्हणाली, अय्या, अगं तो या वर्गात आहे होय? मला वाटले होते निदान तो टीवायला असे. नालायक कुठला? कोणता म्हणतेस तो? क्लेराने विचारले. त्याचवेळी अभिजितने प्लॅटफॉर्मवर पाय ठेवला. तोच ग, स्टेजवर चढतो आहे तो. आता मात्र क्लेराला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसला. डोळे विस्पारून तू एवढंच म्हणाली, देशमुख सर? अरे बापरे, ओ गॉड. अनघा एवढेच बोलू शकली. अभिजितने नेहमीप्रमाणे वर्गावरून एक नजर फिरवली. गालातल्या गाला स्मित केले आणि अनघाला कालच्या शिलाच्या शब्दाची आठवण झाली. देशमुख सरांचे स्माईल मस्त आहे, अगदी शशी कपूर सारखे. अनघाच्या अंगाचे भीतीने पाणी पाणी झाले होते. बाई ग, हा एवढा सर्वांचा आवडता आणि त्याला आपण वाटेल तसे बोललो. फडतूस मुलगा समजून. आता त्यांनी जर आपल्याकडे पाहिलं तर काही धडगत नाही, चांगला हात धुवून घेतील. तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिले. ते कविता शिकवण्यात घडले होते. अनघा प्रथमच त्यांचे निरीक्षण करीत होती. पिंक कलरचा नाजूक डिझाईन असलेला हाफ मॅनिला आणि पांढरी पॅन्ट. किती शोभून दिसतो आहे हा ड्रेस त्यांना.
ही कविता मागच्याच वर्षी आपण शिकलो आहोत, पण आता वाटते ही कविता आज प्रथमच शिकतो आहोत आपण. किती छान शिकवतात. ती एकटक त्यांच्याकडे पाहू लागली. अभिजितची नजर तिच्याकडे वळली. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. त्याच्या कपाळावर सुषमा आठवून म्हटले. क्षणात तो म्हणाला, यू गेट अप. त्याचा मृदू आवाज नाहीसा झाला. किती कठोर होता हा आवाज. सारा वर्ग त्याने निर्देश केलेल्या दिशेने पाहू लागला. अनघा समजून चुकली. मनात ती घाबरली. चेहरा शांत ठेवून सर्वांबरोबर तीही मागे मान करून पाहू लागली. जणू ती मी नव्हेच. तोच अभिजितचे कडक शब्द तिच्या कानात घुसले. यू रेड मॅक्सी. तिचे नाव माहिती नसल्यामुळे त्याने तिच्या कपड्याचे वर्णन केले. आता अनघाला उभे राहण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. क्लेरा सर्व जाणून होती, त्यामुळे ती सुद्धा अनघाप्रमाणे अस्वस्थ झाली होती. बसल्या जागी तिची चुळबुळ चालली होती. मला वाटते तुम्ही या वर्गातल्या नाही. मग का बसलात माझ्या पिरियडला येऊन? त्याचे बोलणे ऐकून अनघाने मनातल्या मनात देवाचे आभार मानले. त्याने इंग्लिशमध्ये बोलण्यास सुरुवात केली असती तर आपली विकेटच उडाली असती. तिला शांत उभी पाहून अभिजितने पुन्हा तोच प्रश्न केला. अनघाने निश्चय केला. माघार घ्यायची नाही. तिने सरळ त्याच्या नजरेला नजर दिली आणि ठामपणे उत्तर दिले, मी या वर्गातलीच आहे. तिचे उत्तर ऐकून अभिजित अवाक झाला. क्लेराही आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली. या अनघाला वेड तर लागले नाही ना? अभिजित विचार करू लागला. या 3 दिवसात ती कशी एकदाही आपल्याला दिसली नाही. वास्तविक त्याने तिची धडक झाल्यापासून आपल्या वर्गातील कानाकोपरा धुंडारला होता. ती आपल्या कुठल्या वर्गात आहे का पाहण्यासाठी 3 दिवसात दिसली नाही आणि आज ह्या वर्गात कसे शक्य आहे हे मी आज प्रथमच तुम्हाला पाहतोय. त्यात माझा काय दोष? अनघा तातडीने उत्तरली. असं? टेबलावरील कॅटलॉग हातात घेत त्याने विचारले, नाव काय तुमचे? तो प्रश्न ऐकून अनघापेक्षा क्लेरा गडबडली. अनघाने शांत स्वरात नाव सांगितले, क्लेरा फर्नांडिस. अभिजितने रोल नंबर विचारला. अनघाने शिस्तीत क्लेराची वही जवळ ओढली. त्यावरील तिचा रोल नंबर पाहून ती चटकन म्हणाली, 3092. क्लेरा थक्क होऊन तिच्याकडे पाहत होती. काय ह्या अनुचे डोके भारी आहे. अभिजितने त्या नंबरवर पाहिले. बरोबर होते. रोजची हजेरीही नावापुढे होती. तो चक्रावला. रोज येत होती तर दिसली कशी नाही? शेवटचा उपाय म्हणून त्याने तिला आयडेंटिटी कार्ड मागितले. सॉरी, आज आय कार्ड आणायला विसरले. तिचे आय कार्ड तर तिच्या पर्समध्ये होते, पण ते दाखविल्याने सर्व बिंग फुटले असते ना. अभिजितचे लक्ष तिच्या शेजारच्या मुलीकडे गेले आणि त्याला ते कोडे सुटल्यासारखे झाले. होय, हीच क्लेरा असावी. ही उभी आहे. ती मुळीच ख्रिश्चन वाटत नाही. अभिजितने क्लेराला उभे केले. आता मात्र अनु घाबरली. क्लेरा आता काय सांगते कोण जाणे. तिने अगदी काकुळतीने क्लेराकडे पाहिले. क्षणभर विचार करून क्लेराने नाव सांगितले. माझे नाव तृप्ती कुलकर्णी. रोल नंबर 3064. अनघाने सुटकेचा निश्वास सोडला. मोठ्या कौतुकाने तिने क्लेराकडे पाहिले. अभिजितने कॅटलॉग पाहिला. हा नंबर व नाव दोन्हीही कॅटलॉगवर होते. रोजची हजेरीही होती. तुम्ही सुद्धा तुमच्या मैत्रिणीसारखे आय कार्ड आणायला विसरला असणार. सॉरी सर. क्लेराने मान खाली घातली. अभिजितने दोघींना बसायला सांगितले. तो पुढे शिकवू लागला, पण पूर्वीप्रमाणे तास रंगला नाही. बेल झाली. अभिजित जाऊ लागला. त्याची नजर अनघाकडे वळली. ते समजून अनघा मुद्दाम थोडं हसली. अभिजित वर्गाबाहेर पडला. उद्या काय ते नक्की समजणार होते त्याला. अनघाने क्लेराचा हात दाबला. ओ थँक्यू क्लेरा, तुझ्यामुळेच मी वाचले. अगं, तुला उभे केले तेव्हा मी अतिशय घाबरले होते. मला वाटलं आता संपला माझा अवतार, पण नाही, तू मला छान साथ दिली. त्याच वेळी तृप्ती कुलकर्णी, क्लेराची फास्ट फ्रेंड तिथे आली. तुम्ही दोघींनी कमालच केलीत हं. अगं, क्लेराने माझे नाव सरांना सांगितले तेव्हा मी फार घाबरले बाई. सर तुम्हाला बसा म्हणाले तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला. दोघी मैत्रिणी खुशीत खाली आल्या. त्या येण्यापूर्वी त्यांचा संबंध ग्रुप पोर्चमध्ये उभा होता. अनघा, क्लेराचा पिरियड अटेंड केलास ना?
पाहिलेत देशमुख सर आहे की नाही त्यांचे स्माईल शशी कपूर सारखे? शीलाने उत्सुकतेने प्रश्न विचारले. त्यावर अनघा आणि क्लेरा खळखळून हसल्या. चला तिकडे लायब्ररीमध्ये, माझं पुस्तक चेंज करते आणि मग निवांत बोलू. आता लायब्ररीत विशेष गर्दी नसते. लायब्ररीत एका टेबलाभोवती साऱ्या जणी बसल्या. अनघा पुस्तक बदलून त्यांच्यामध्ये सामील झाली. प्रथम तिने सकाळी घडलेली त्या मुलाची आणि आपली वादावादी सांगितली. त्यावर मंजुषा म्हणाली, हे आता फारच झाले त्याने आपल्या अनघाला फालतू म्हणावे. उद्या दाखवू या त्याला आपला सामुदायिक प्रताप. त्यानंतर प्रत्येक जण एक एक कल्पना लढू लागली. क्लेरा आणि अनघा शांतपणे ऐकत होत्या. सर्वानुमते उद्या त्या मुलाला चांगला धडा शिकवायचा असं ठरले. हे सर्व खरं ग, पण आपण त्याला ओळखायचे कसे? अनु, तू त्याला पाहतच, आम्हाला फक्त इशारा कर आणि तू सरळ निघून जा. मग बघ त्याला जिन्यावर गडलगोडी करायला शिकवतो आम्ही, शीला म्हणाली. आता प्रथमच क्लेराने तोंड उघडले. अगं, अनघाने इशारा करण्याची गरज नाही तुम्हाला. तुम्ही सगळ्याजणी त्या मुलाला ओळखता. अय्या, म्हणजे ओळखीचाच आहे होय तो? मग एवढ्या दिवसात बोलली नाहीस हे अनघा तू? कोण आहे ग तो? रोहिणीने विचारले. अनघाऐवजी क्लेराने तत्परतेने उत्तर दिले. अगं, तो मुलगा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून नवीन आलेले देशमुख सर आहे. क्लेराने रहस्यस्फोट केला. आता मात्र सर्वांना आश्चर्य वाटले. त्यांचा विश्वासच बसेना. हे सर्व न पटून मंजुषा म्हणाली, काहीतरी सांगू नकोस क्लेरा तुला काय वाटलं, आम्ही बावळट आहोत की काय? अगं, माझं खोटं वाटत असेल तर विचार अनघाला. हलकेच हसत अनघा म्हणाले. मंजू, क्लेरा सांगते आहे ते 100% सत्य आहे. क्लेरा, आता वर्गातली आपली धम्माल गंमत सांग ना, शीला आश्चर्याने म्हणाली. अगं, पण आज तुला त्यांनी ओळखलं असणारच. म्हणजे त्यात काय शंका? अगं, डाबात त्यांना मला म्हटले रेड मॅक्सी गेटअप आणि वर्गात घडलेली सर्व हकीकत ॲक्शन सहित अनघाने सांगितली. अगं, क्लेराने साथ दिली म्हणून मी वाचले, नाहीतर चांगली फजिती झाली असती. हे सर्व ऐकून साऱ्या जणी थक्क झाल्या. कमाल केली दोघींनी. मला तरी हे असले काही सुचलेच नसते. अनघाने क्लेराचे नाव चोरले. क्लेराने तृप्ती कुलकर्णीचे. वा, मैत्रिणींनी केलेल्या कौतुकामुळे अनघा सुखावली. मूडमध्ये येऊन ती बोलू लागली. गेली की नाही त्यांची चांगली फजिती? मला फालतू म्हणतोय. तेव्हाच ठरवले होते त्याला तसे सोडायचे नाही. स्वतःला फार शहाणा समजत असेल, पण आज त्याला कळले असेल हम भी कुछ कम नाही. असं बावळट बनवलं त्याला. अगं, वर्गात तर त्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झाला होता. त्याने स्वतःलाच दोष दिला असणार. उगीच या पोरीच्या वाटेला गेलो म्हणून स्वतःच मूर्ख ठरला. सर्वजणी हसत होत्या. अनघाच्या समोरच्या खुर्चीवर मंजुषा बसली होती. हसता हसता तिचे लक्ष अनघाच्या बरोबर मागे असणाऱ्या खुर्चीकडे गेले आणि ती केव्हांदा दचकली. तिथे देशमुख सर बसले होते. ती अनघाला ते सांगणार तेवढ्यात अनघा पुढे बोलू लागले. क्लेरा, उद्या मी त्या वर्गात दिसणार नाही, तेव्हा त्याच्या लक्षात येईल नाही काय या पोरींनी आपल्याला अगदी मूर्ख ठरवले. बसेल कोकलत माझ्या नावाने. तोच रोहिणी म्हणाली. अनघा, तुझ्या नावाने नव्हे, क्लेरा फर्नांडिसच्या नावाने. त्यावर हास्याचा स्फोट झाला. सगळ्या जणी हसत होत्या. मंजुषाच्या लक्षात आले ह्या हसण्याच्या मूडमध्ये आहे. त्यांना खुणवत राहून उपयोग नाही. तोपर्यंत कोणीतरी काहीतरी बळणारच. ती चटकन म्हणाली, अनघा, मागे पहा. अनघा तसे सगळ्या जणी एकदम मागे वळून पाहू लागल्या. बापरे, देशमुख सर, कोरसमध्ये आवाज आला. अभिजित शांतपणे टेबलावर हाताची दोन्ही कोपरे टेकून हातांची बोटे एकमेकात गुंफवून बसला होता. मुलींच्या लक्षात आले देशमुख सरांनी आपला शब्दनशब्द ऐकला असणार. त्यांची पाठ ह्या टेबलाकडे असती तरी अनघाच्या आणि त्यांच्या खुर्चीत केवळ 2 फुटाचेच अंतर होते. साऱ्या जणी एकदम चूप झाल्या. काय करावे कोणाला काही सुचेना. प्रथम क्लेराची टूप पेटली. वह्या पुस्तके घेऊन ती उभी राहिली त्वरित लायब्ररीच्या बाहेर जाण्यासाठी. तिचे अनुकरण इतरांनी केले. साऱ्या जणी पटापट चालू लागल्या, न हसता न बोलता.
अनघाला मात्र उठवेनास. तिचे पाय जणू लोखंडाचे झाले होते. तिच्या मनात विचार येऊन गेला. त्यांना मवाली मुलगा समजून बोललो ते ठीक, पण ते आपल्या कॉलेजमधील एक लेक्चरर आहे हे समजल्यानंतर आपण असं बोलायला नको होतं. हा सुज्ञ विचार आता सुचून काय उपयोग, होणार तर होऊन गेले होतं. अनघाला काही सुचेना. साऱ्या मैत्रिणी निघून गेल्या होत्या. त्यांच्यासमोर एकटी जाण्याची हिंमत तिच्यात राहिली नव्हती. त्यापेक्षा इथेच बसून राहणे उचित. ते निघून गेल्यानंतर आपण जाऊया. अनघाने एक पुस्तक डोळ्यासमोर धरले. ती काही एक वाचत नव्हती. डोळ्यासमोर पुस्तक धरून ती विचार करू लागली. अभिजित केव्हाचा इथे बसला होता. वास्तविक तो कोपऱ्यातील मोकळ्या टेबलाकडे वळला होता. तेवढ्यात त्याचे लक्ष अचानक अनघाकडे गेले. हीच ती. तो तिच्या मागच्या खुर्चीवर जाऊन बसला. त्या मुलींच्या बोलण्यातून आपल्याला तिचे नाव समजेल या हेतूने. त्या मुली बोलण्यात एवढ्या रमल्या होत्या की त्यांचे लक्षही त्याच्याकडे गेले नव्हते. तो खुश झाला. त्या मुलींची बोलणी तो ऐकू लागला. कोणीतरी मुलाला सामुदायिक धडा शिकवण्याचा बेत चालला होता. मुलींच्या एक एक कल्पना ऐकून त्यांचे मनोरंजन होत होते. त्या सर्व गोंधळामध्ये तिचा आवाज येत नव्हता. त्यामुळे त्याला वाटलेच नाही की हे सर्व आपल्या संबंधी असेल म्हणून. मध्येच त्याला तृप्ती कुलकर्णीचा आवाज आला आणि तिचे ते वाक्य ऐकून तो सरदच झाला. म्हणजे ही चर्चा आपल्या संबंधी होती तर, आणि ही खरी क्लेरा फर्नांडिस नव्हे. शीलाने विचारलेला प्रश्नही त्याने ऐकला होता. खरेच काय गो अनघा, ते देशमुख सर आहेत? तर ही अनघा. आणि त्यानंतर तिचे एक एक वाक्य ऐकून तो संतापत होता. अनघा त्याच्या संबंधी काय वाटेल ते बोलत होती. तो अतिशय चिडला होता. त्या कोणा अनघाच्या एक सणसणीत थोबाडीत द्यावी असे त्याला वाटू लागले. तो सर्व आवाज एकदम बंद झाले. त्याने ओळखले, आपलं इथलं अस्तित्व या मुलींच्या लक्षात आलं आहे. वळून पाहण्याचा मोह त्याने आवरला. मागच्या टेबलावर आता कोणीच नाही बोलत होते. एक एक जण उठून त्याच्या समोरून बाहेर जाऊ लागली. जाणाऱ्या मुलींकडे तो पाहतो राहिला. भराभर साऱ्या गेल्या, पण ती अनघा मात्र गेलेली नाही. नजर चूक होण्याची शक्यताच नाही. आज तिने घातलेली लाल मॅक्सी नक्कीच लक्षात आली असती आपल्या. त्याने मागे वळून पाहिले. मागच्याच खुर्चीवर ती हातात पुस्तक घेऊन बसली होती. अभिजितने क्षणभर विचार केला आणि तो जागेवरून उठला. एक्सक्यूज मी मिस अनघा, तुमच्या अभ्यासात मी थोडासा व्यत्यय आणतो. सो सॉरी, मला तुमच्याबरोबर महत्त्वाचे बोलायचे आहे, असे म्हणत तो सरळ तिच्या जवळच्या खुर्चीत बसला. अनघा खूप गोंधळली. आल्या प्रसंगाला कसे सामोरे जायचे तिला काही समजेना. ती खाली मान घालून बसून राहिली. सर्वाबरोबर इथून निघून गेले असते तर किती बरं झाले असते. स्वतःच्या मूर्खपणावर ती चरफडली. तिच्या हातातील पुस्तक काढून घेत अभिजित म्हणाला, मिस अनघा, तुम्हाला पुस्तक उलटे धरून कसे काय वाचता येते यावरून माझ्या लक्षात आले तुम्हाला सरळ काहीच करता येत नसावे. सरळ बोलता येत नाही, सरळ विचारही करता येत नाही. चालायचेच काही असतात तुमच्यासारखे विचित्र स्वभावाचे. बरं ते राहू द्या. महत्वाचं म्हणजे आता तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडे माझी फार स्तुती केली होता. वाह, काय एक एक उपमा दिलीत मला. आतापर्यंत माझ्या बाबतीत एवढा चोखंदळपणा कोणी दाखवला नव्हता. त्या तुमच्या स्तुतीने मी खुश व्हायला पाहिजे नाही? सांगा ना. ठीक आहे, मी सांगून ठेवतो तुम्हाला. यापुढे मला ही असली बोलणी खपणार नाही. तुम्हाला काय वाटलं तुम्ही मला चांगला धडा शिकवाल? बावळट बनवले. भ्रम आहे तो तुमचा. मी एका वाक्यात तुम्हाला वर्गाच्या बाहेर काढू शकलो असतो, पण विचार केला. जाऊ दे. एवढ्या मुलांमध्ये असा अपमान करायला नको एखाद्या मुलीचा. नंतर हीच मुले तुम्हाला चिडून बेजार करतील. पण आता वाटते माझा तो विचार अयोग्य होता. हो, एक गोष्टीत मानले बुवा तुम्हाला. तुमच्यासारख्या छछोर मुलींनाही एवढे समय सूचकता असते याची कल्पना नव्हती मला. त्याचा तो छछोर शब्द अनघाच्या हृदयाला जाऊन टोचला. ती घायल स्वरात म्हणाली, प्लीज प्लीज स्टॉप धिस. मला ऐकवत नाहीये का हो? मी तर तुम्हाला फक्त एकच उपमा दिली, ती सुद्धा ऐकवेना. कमाल आहे तुमची. मग तर तुम्ही माझ्या सहनशीलतेचे कौतुक करायला पाहिजे.
अभिजितच्या स्वरांना एक प्रकारची धार होती. या कॉलेजमध्ये मी नवीन आहे असं समजू नका. याच कॉलेजमध्ये मी विद्यार्थी होतो. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. त्यावेळी असा प्रकार माझ्या जीवनात आला असता तर मी एवढ्या शांतपणे मुळीच सहन केला नसता. मी नुकतीच माझ्या या जीवनाला सुरुवात केली आहे. या पहिल्याच आठवड्यात जवळजवळ साऱ्या विद्यार्थिनींना मी आपलेसे केले आहे. माझ्या डोळ्यासमोर काही स्वप्न आहेत. माझ्याबद्दल या विद्यार्थ्यांच्यात काय भावना असाव्यात, पण तुम्ही माझ्या स्वप्नांचा चुराडा करता आहात. मी म्हणतो, हे सर्व तुम्ही काय मांडले आहे? मी असा तुमचा कोणता मोठा अपराध केला आहे? योगायोगाने झालेल्या साध्या गोष्टीवर तुम्ही एवढे रान माजवले. तेव्हा सुद्धा तुम्ही मला शाब्दिक फटकारे मारले. मी गप्प बसलो. पण आता या सर्वांसमोर मला का बदनाम करता आहात? एकीच्या तोंडून दुसरीला तिसरीला झालेल्या गोष्टीला आणखीन तिखट मिठाची फोडणी द्यायच्या मुलीच्या जन्मदात गुणामुळे ही ठिणगी केवढी मोठी होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? तुमच्यासारख्या मजेने कॉलेजला येणाऱ्या मुलीला त्याचे फारसे काही वाटणार नाही म्हणा, पण त्याची झळ मला सोसावी लागणार आहे. मला पाय रोवून उभे राहण्यापूर्वी का खाली पाडता आहात तुम्ही? सांगा मिस अनघा, मला उत्तर हवं. अनघा आपला थरथरणारा ओठ दाताखाली धरून बसली होती. तिच्या डोळ्यात पाणी येऊ पाहत होते. तुम्ही काही बोलत नाही. ठीक, तुम्हाला एक जाणीव द्यावी म्हणतो. तुमच्या सौंदर्यावर तुम्ही वाटतील तेवढ्यांना बोटाच्या तालावर नाचवले असेल, पण मी त्यातला नाही. मला रूपापेक्षा गुण आवडतात. गुण, त्या बाबतीत तुम्ही शून्य आहात. शून्य. मला केवळ तुमचा रागच आला ना आहे असे नाही, तर मला तुमच्या रूपाचा, सौंदर्याचा तिरस्कार वाटतो. आय हेट यू. अभिजित झटक्यात उठून लायब्ररीच्या बाहेर पडला. टेबलावर डोके ठेवून अनघाने आतापर्यंत अडवलेल्या डोळ्यातील अश्रूंना वाट करून दिली. चला तर मित्रांनो, आता येथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.